हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये गौतम बुद्ध यांची आई मायादेवी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। हे फक्त एका आईचं स्वप्न नव्हतं, या स्वप्नातून जन्माला आला जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारा महापुरुष। आई राणी मायादेवी हे कोण होत्या? आई राणी मायादेवी हे गौतम बुद्धांचे जन्मदात्री आई होत्या। मायादेवी म्हणजे सिद्धार्थ बुद्धांच्या जन्मदात्री आई होय। त्या अत्यंत पवित्र, धार्मिक आणि करुणामयी स्वभावाच्या होत्या। शाक्य वंशातील सर्वात मानाच्या राण्यांपैकी त्या एक होत्या। राणी मायादेवी त्या कशा होत्या? राणी मायादेवी त्या अत्यंत सद्गुणी आणि शांत स्वभावाच्या होत्या। राजमहालात सर्व लोक त्यांना खूप आदर देत, कारण त्या संयमी, प्रेमळ आणि धर्मपरायण होत्या। सिद्धार्थ जन्मण्यापूर्वी आलेलं दिव्य स्वप्न म्हणजे एक रात्री त्यांना स्वप्नात शुभ्र पांढरा हत्ती दिसला, जो त्यांच्या गर्भात प्रविष्ट झाला। हे स्वप्न त्या काळातील पवित्र चिन्ह मानले जायचे आणि सिद्धार्थ हा असामान्य मुल असेल अशी भविष्यवाणी झाली। लुंबिनीच्या वनात सिद्धार्थाचा जन्म झाला। राणी मायादेवी माहेरी जाण्याच्या मार्गावर लुंबिनी येथे सुंदर वृक्षाखाली त्यांना प्रसूती आली आणि तिथेच राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला। संपूर्ण राज्यात आनंद साजरा झाला। जन्मानंतर 7 दिवसांनी त्यांचे निधन झाले। हा बुद्धांच्या जीवनातील सर्वात वेदनादायी प्रसंग होता। फक्त 7 दिवस आईच्या मांडीवर राहून सिद्धार्थ अनाथ झाले। या नुकसानामुळे बुद्धांचे बालपण आईच्या प्रेमाशिवाय गेले। राणी मायादेवी त्यांचे स्मरण आजही पूजनीय मानले जाते। बुद्धांचे जीवन आणि शिकवणीत मायादेवींचा पवित्र स्वभाव एक महत्त्वाचा भाग मानला जातो। लुंबिनी आज जागतिक पातळीवरील पवित्र तीर्थक्षेत्र आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।